अरे यसबा, आपलं छत्रपती शिवाजी महाराज ह्या सिंहाच्या छाव्याची म्हणजेच आपल्या शंभू महाराजांची मला लई आठवण येते. त्यांच्याच आठवणीत मन हळवं होतंय र. खरं आहे रे तुझं. अरे आपल्या शंभूराजांच्या आठवणीनं कणकार सह्याद्रीचे डोळे देखील पाणावतात रायबा. अरे आपल्या शंभूराजे ना कधी गनिमासमोर झुकलं ना कधी मोडीने पडलं. असं नरवीर, धर्मवीर आणि शूरवीर संभाजीराजे म्हणजे इतिहासाचा अभिमान आहे, वर्तमानाचा स्वाभिमान आहे. असं नरवीर, धर्मवीर आणि शूरवीर या श्रद्धाज्ञान मंदिरातून सुद्धा साकारावं हीच या रायबाची इच्छा आजच्या तरुण पोरापोरींनी ध्यानात घ्यावं. जरी गेला गनिमाने फसवा कावा, जरी गेला गनिमाने फसवा कावा, परीने चुकला कोणासमोरी हा शिव सिंहाचा छावा, परीने चुकला कोणासमोरी हा शिव सिंहाचा छावा. अरे यसबा, या काळ्या कातळ सह्याद्रीने म्हणजेच आपल्या पन्हाळगडाने काळजात शिव छत्रपती आणि शंभू महाराजांची झालेली ही हळवी भेट आज ही जपली असेल. आबासाहेब, आबासाहेब ही शंभू महाराजांची मायाळू हाक ऐकून शिवछत्रपतींचे पित्याचे काळी सुद्धा गळबळून गेले असेल. सजा कोठरीत नजर केद असलेले आपले शंभू महाराज यांना शंभू शंभू अशी साथ घालून खुशीत घ्यावं असं वाटलं असेल शिवछत्रपतींना. रायबा, अरे आपल्या शंभू महाराजांना त्या औरंगजेबाने दिलेल्या असह्य वेदना पाहून इंद्रायणीचे डोळे देखील भरून आले असतील. अरे 40 दिवस त्या औरंगजेबाने आपल्या शंभू महाराजांवर अनंत अत्यंत अशा वेदना दिल्या. ज्या डोळ्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या बिलोरी डोळ्यात तापलेल्या सळ्या. किती वेदना झाल्या असेल आपल्या शंभू महाराजांना. अशा अनेक वेदना आपल्या शंभू महाराजांनी धीरोदात्तपणे सहन केल्या. केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी केवढी ही सहनशीलता. पण त्या स्वाभिमानी शिवपुत्राची स्वाभिमानी गर्दन त्या औरंग्यासमोर कधीच चुकली नाही. आजही शंभूराजांना वाटत असेल की आजच्या या तरुण पिढीने आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करावं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या सर्व तरुण संभाजी महाराजांना सांगावंसं वाटतं, तुळापूरला जा, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक व्हा, तिथली माती आपल्या कपाळाला लावा आणि इंद्रायणीचे पाणी तुम्हाला काय सांगते ते ऐका. इतिहासाची एक विराणी, इतिहासाची एक विराणी गाते इंद्रायणीचे पाणी. साखर दंडांना विचारा शंभू राजांची कहाणी, साखर दंडांना विचारा शंभू राजांची कहाणी. अहो साखर दंडांना विचारा शंभू राजांची कहाणी. जगदंब जगदंब जगदंब. दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपति संभाजी महाराज की. शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है.
अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यासल मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इजेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे छत्रपती संभाजी महाराज की फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ जा आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि मुगल आ गए। कौन? कान्हू जी राजा किसने हमारी पीठ पे और स्वराज की छाती पे छुरा भोंका? कान्हू जी आप तुरंत रायगढ़ की सुरक्षा के लिए निकलिए। महाराज दूसरों की शंका भरी नजरों में खुद को देख कर तंग आ चुके, सदा के लिए अपनी ईमानदारी साबित करने का इससे अच्छा मौका फिर कहां मिलेगा? कृपा करके आप यहां से तुरंत निकल जाइए। चंदू का मात्या कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है। हमारा जंगल में दहाड़ने का मन कर रहा है। समय आ गया है, अब वार होगा। औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, पार्वती पतये। घुंघरू पहन के नाचते हैं हम राजा
हजारों सिपाहियों से एक इंसान काबू नहीं हो पा रहा है। ये राजा जंगल के राजा से भी खूंखार है। जब तक उसके हाथ खुले हैं वो काबू में नहीं आएगा। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा। हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। कभी कभी समझ नहीं आता, आप मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो चंदुकामत्य, हम नमक हैं महाराज। जब जहां जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए, हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे चंदुकामत्य। सौभाग्य सौभाग्य। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रोगे, चरम चमकती धूप रोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। भोगल्या कित्येक मरण यातना, तरीही नाही गेले शरण शत्रूला। भोगल्या कित्येक मरण यातना, तरीही नाही गेले शरण शत्रूला। मुघल ही जुलूम करून हारला, तरीही माझा राजा नाही रडला। होळंबला मृत्यू यम ही थकला, मदतीस मग काळ धावला। होळंबला मृत्यू यम ही थकला, मदतीस मग काळ धावला। महाभारतानंतर भारतवर्षाने पुन्हा एकदा मृत्युंजय पाहिला। जय शंभू।